आणि इथून याची आपल्याला वेणी बनवायला स्टार्ट करायची आहे. तर ही सुद्धा प्रॉपर याच्यात हँग झाली आहे. मल्टी थ्रेड मध्ये लावूया. आणि गाईज फायनली आपली ही वेणी रेडी आहे. ज्या तुम्ही रबर बँड मध्ये कुठे कशात पण नॉट वगैरे करून टाकू शकतात. हॅलो गाईज, मी राजश्री. वेलकम टू माय चॅनल विथ माय व्लॉग्स. तर गाईज आज मी घेऊन आली आहे मस्तपैकी एक नवरात्री DIY जे आपण थ्रेड्स हेअर मध्ये अटॅच करणार आहेत. हे तर आज मी तुम्हाला शिकवणार आहे की असे थ्रेड्स घरी तुम्ही कसे बनवू शकतात, ते पण इझिली. तर सगळ्यात आधी आपल्याला यासाठी लागणार आहेत काही थ्रेड्स मीन्स लोकर. मी यात घेतला हा मल्टी कलर, हा ग्रीन आणि पर्पल कलर. ओके, तर आपल्याला एका सेम डिस्टन्स मध्ये यांना कट करून घ्यायचे आणि तुम्हाला दाखवतेस बघा. तर गाईज मी थ्रेडला एका सेम लेवल मध्ये कट करून घेतलाय. आता आपल्याला याची बनवायची वेणी. ओके, तर मी याला इथे हँग करते आणि इथून याची आपल्याला वेणी बनवायला स्टार्ट करायची. सेपरेट करून घ्यायचे आणि याला तर वेणी बनवायला स्टार्ट करायचं. आणि आपल्याला जवळच बनवायची आहे. तुम्ही बघू शकता याला थोडा वेळ लागतो पण लास्टला रिझल्ट ऑसम. तर गाईज आता आपल्याला ह्या ज्या कवड्या आहे त्यात कशा हँग करायच्या तुम्हाला मी दाखवते. सगळ्यात आधी आपण घेतोय ब्लू. इथे टाईट होल्ड करून ठेवायचं गाईज. त्याच्यानंतर असं पर्पल कलरचा थ्रेड आहे सोबत यातनं बाहेर काढायचं आहे. त्यानंतर त्याला वर ओढून घ्यायचं आणि सेम थ्रेड्स आपण जे वेणी बनवतो तसंच वेणी बनवायची आहे. ओके, तर ही प्रॉपर याच्यामध्ये अडकली आहे कवडी आणि आता आपल्याला पुन्हा वेणी बनवून घ्यायची आहे. आणि थोड्या डिस्टन्सवर आपण आता हे ऍड करणार आहे मल्टी कलर मध्ये, व्हाईट कलर मध्ये. आणि फायनल रिझल्ट मध्ये आपल्या ह्या वेण्या कम्प्लीट झाल्या की त्याच्यानंतर आपण यावर मिरर वर्क करणार आहेत जे अजून जास्त उठून दिसते. ओके, तर एवढा डिस्टन्स आपण सोडूया आणि आता आपण आधी पर्पल कलर मध्ये कवडी टाकली. आता आपण टाकूया ग्रीन कलर मध्ये. ग्रीन साठी मी घेतेय येल्लो कलर. आपण एक व्हाईट आणि मल्टी मध्ये लावूया. तर मी व्हाईट घेते. तर ही सुद्धा प्रॉपर याच्यात हँग झाली आहे. आता आपण खाली लावताना वेगळ्या कलरची घेऊया. म्हणजे एक मल्टी कलर, एक व्हाईट, मल्टी कलर, व्हाईट. तर गाईज आता आपण मल्टी थ्रेड मध्ये लावूया. त्याच्यासाठी घेऊया रेड. तर फायनली गाईज यू कॅन सी द रिझल्ट इज हिअर. तर आपली छानपैकी ही मस्तपैकी वेणी बनवून रेडी आहे. आता आपण याला अजून डेकोरेटिव्ह करणार आहे. याच्यामध्ये सेंटरला असे छोटे मिरर्स लावून. तर मी तुम्हाला ते वर्क करून दाखवते कसं करायचं. मग त्यासाठी हे सगळ्यात आधी छोटे मिरर्स घ्यायचे, छोटे सर्कल्स वाले मिरर घ्यायचे आणि ते आपल्याला आता इथे स्टिक करायचे गाईज. तर गाईज आपण स्टार्ट करतो इथं मिरर लावण्यासाठी. अशा प्रकारे आपल्याला सगळे इथं मिरर्स लावून घ्यायचे. आणि गाईज फायनली आपली ही वेणी रेडी आहे. आता आपण हिला स्टिक करून घेऊया मिरर. तर गाईज फायनली आपल्या ह्या ज्या वेण्या आहे ज्या तुम्ही रबर बँड मध्ये कुठे कशात पण नॉट वगैरे करून टाकू शकतात. तर अशा प्रकारे ह्या आपल्या वेण्या मस्तपैकी रेडी आहेत. यू कॅन सी.